तर आज विषय असं झालं की मी सकाळीच उठलो लवकर आणि गेलो शेतात. का? कारण ट्रॅक्टर येत होता, कारण आपल्याला उसाचं रान तयार करायचं आहे. तर नमस्कार, माझं नाव आहे सत्यजित राठोड. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हे आहे आपलं उसाचं रान आणि ऊस कापून आहे आपलं. बस इथून इथे लावायचंच आहे. रस्त्यावर उभं राहायचं होतं मला. त्यानं सांगितलं होतं की मी रस्त्यावरून येतो, तुम्हाला सांग तिथं सरी पडा येणार होता ट्रॅक्टर. मी म्हटलं रस्त्यावर उभा आहे, म्हटलं ये, म्हटलं तू इथं थांबवतो तुला. पण विषय असं झाला की तो म्हणते मी 1 घंट्यानंतर येतो म्हणे, मी आता वसुली करत आहे म्हणे. मग चला म्हटलं तोपर्यंत आपण आंघोळ करून यावं. मग आंघोळ वगैरे करून मी आलो शेतात परत. तो ट्रॅक्टर येते म्हणून मी रस्त्यावर अर्धा तास फिरलो, पण तो आला नाही. म्हटलं चला आता ह्या भुसाला लावून द्यावा आणि जावं म्हटलं शेतात आपल्या. मग नंतर मला ट्रॅक्टरचा आवाज आला. म्हटलं शेजारच्या वावरात तर चालू आहे, पण मला तर जाताना दिसलं नाही ट्रॅक्टर. गेलं कधी? मग ऊन लागत होता. म्हटलं चला आता चष्मा लावून घ्यावा आणि जावं म्हटलं ट्रॅक्टर. एक तर आज मी आपली पॅरागॉन नाही आणली, मधात आहे लवण. मग याच्यावरून कसं जावं म्हटलं, तर एक आयडिया आला. म्हटलं चला इथून उडीच मारावा. आता बदकुन्या पडत होतं, थोडक्यात वाचलो मी. आणि हे पहा, हे आहे आपली विहीर. पाणी भरपूर आहे, टेन्शन नाही, म्हणून तो उचलावत आहे आपण यंदा. तर मग चला म्हटलं पाहू कुठून येत आहे आवाज ट्रॅक्टरचा. मग थोडासा घाटात गेलो तर दिसलं मला इकडे ट्रॅक्टर चालू आहे. म्हटलं इथून असं जायचं. मग रस्ता तर 1 नंबर होती टापोटाप. म्हटलं चला आता जाऊ. आणि खरंच हे पहा, हे ट्रॅक्टर चालू आहे. कुठून आला मला काहीच माहित नाही. मी रस्त्यावरच होतो. तिथे गेल्यावर म्हणते की आता बाबा मी घेतलं म्हणे 2-4 एकर, आता ते होत नाही म्हणे तुझं, तू द्याय म्हणे. म्हटलं ठीक आहे राव, दिवसच गेला माझ्या याच्यातच. मग आपल्या हयाबुसाला लावली चाबी आणि डायरेक्ट गेलो घरी. आता थांबलो नाही कुठं, कारण मला इथून जायचं आहे माहूरगडला. थोडंसं काम होतं, आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग पण करायची होती. बाबा आणि मी दोघेच गेलो माहूरगडला. माहूरगडला पोहोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही गाडीला दाखवलं. म्हटलं याची सर्व्हिसिंग करा पहिली. आणि हे पहा, आई रेणुकेचा गड. मग मेकॅनिकनं पाहिलं त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. त्याची चेन सेट ढिल्ली झाली होती. थोडा सर्व्हिसिंग वगैरे केलं आणि थोडंसं सब्जी घेतली. मग गेलो समोर. आपल्याला एक आईना बसवायचं होतं गाडीचं, पण त्याचं एक नट स्लिप झालं होतं, ते भेटत नव्हतं. पण इथं भेटलं आपल्याला ते नट. गाडीचं लुकच चेंज होते आईना बसल्यावर.